बघू शकता गाईस तुम्ही इथे किती छान दिसतोय हा भात आणि त्याच्यावरती मी एक अंडा फोडून टाकले तर तुम्ही बघू शकता। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक कांदा, लसूण, मिरची आणि गाजर हे बारीक चॉप करून घेतले, 3 अंडे घेतलेत आणि तेच व्हेजिटेबल्स परत उभे उभे कापून घेतले, ते छान दिसतात। आणि भात घेतलाय शिजवून आणि पॅन ठेवला गॅसवरती। तर चला आपण पहिले त्याच्यात तेल टाकून घेऊया आणि त्याच्यात एक अंडा फोडून त्याचा हाफ फ्राय बनवून घेऊया। तर हे पॅनमध्ये अंडे टाकले, आता त्याच्यावर मीठ आणि मसाला टाकून त्याला झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेऊया। आणि शिजवताना थोडंसं त्याच्या बाजूला पाणी पण टाकायचं म्हणजे ते वरती असं कोटिंग बनते एग व्हाईट आणि ते अंडं नीटपणे शिजलं जातं। तर आता आपण ह्याची फिलिंग मीन्स फोडणी तयार करून घ्यायचं। तर त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यात चॉप केलेला लसूण टाकायचा, तर थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं। मी वास जाईपर्यंत त्याचा खूप छान फ्लेवर येतो तेलामध्ये आणि त्या भातामध्ये पण खूप छान लागतं। भरपूर लसूण टाकू शकता तुम्ही, ते जेवढं आपण लसूण टाकू तेवढं छान फ्लेवर येतो। तर आता आपण त्याच्यात मिरची आणि ते सगळे बारीक बारीक केलेले व्हेजिटेबल्स टाकून घेऊया। म्हणजे भाज्या बारीक बारीक पण चिरून घ्यायच्या आणि उभ्या उभ्या पण चिरून घ्यायच्या, म्हणजे ते अजून छान दिसतात, छान पण दिसतात आणि टेस्ट पण छान लागतो क्रंची टाईम। म्हणजे हा भाजी चांगला आपण शिजवून घ्या आता फोडणीमध्ये। हे बघा तुम्ही असं टॉस करून घ्यायचं म्हणजे त्यावेळेस स्मोकी फ्लेवर येतो गॅसवरती। तुम्ही बघू शकता इथे चांगलं शिजलेले आहे। आता आपण ह्या उभ्या उभ्या केलेल्या भाज्या चिरून घेऊया। आता पॅनमध्ये मला जागा नाही पुरत त्याच्यामुळे मी थोडंसं साईडला केलेलं, पटकन ह्या भाज्या काढून घेतलेल्या तुम्ही बघू शकता इथे मी काढून घेतल्या त्या भाज्या आणि ह्या सगळ्या भाज्या मी फ्रीली क्रंची ह्याच्यामध्ये शिजवून घेतली। आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि मसाला टाकायचं, मीठ टाकायचं लक्ष म्हणजे मला मीठ दाखवता आलं बट मीठ टाकायचं म्हणजे सगळं काही मीठ टाकले मी आणि असं टॉस करून घ्यायचं त्यांना म्हणजे ते स्मोकी फ्लेवर येते त्यांना। आता आपण एग्सला तेलामध्ये हे करून घेऊया, शिजवून घेऊया। मी इथे 2 अंडे घेतले, ते 1 अंड्याचा हाफ फ्राय बनवले आणि 2 अंड्यांचे तसं स्क्रॅम्बल करून घेतले त्यांना। तर तुम्ही बघू शकता इथे पण मी मीठ आणि मसाला दोन्ही टाकले। प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मीठ मसाला टाकायचा आहे म्हणजे चांगली चव लागते तुला। तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मिक्स करून नाही घेतलं आहे मी, डायरेक्ट असे अंडे फोडून तव्यात टाकले म्हणजे ते अजून छान लागतं। अशा प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि आता ती फोडणी केलेली मग ती पण हातात टाकून घ्यायची। तुम्ही बघू शकता हे असं दिसतात। त्याच्यात हळद मसाला टाकून घेतला पहिले, मग हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, चिकन मसाला आणि हे अंडा करी मसाला टाकले मी, त्याच्याने चांगली टेस्ट येते। सुहानाचा अंडा करी मसाला तुम्हाला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता आणि चिकन मसाला पण टाकून घेतला मी ते तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यात प्लस आपण केचप पण टाकतोय, टोमॅटो केचप, कारण इथे टोमॅटो नाही टाकलं केचपने एक चटपटी टेस्ट येतो त्याला। ते सगळं टाकून आपण फ्राय केलेल्या भाज्या पण टाकूया, मग तुम्ही सॉटे करून घेतलेल्या ते सगळं टाकून भात टाकून घेऊया। भात टाकून त्याच्यावर थोडंसं सोया सॉस टाकून घेऊया म्हणजे तो चांगला प्रॉपरली मिक्स झाला जातो। एकदम थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा। तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्यात भातासोबत आणि ते एकदम छान दिसतोय। तुम्ही बघू शकता इथे मी एक हाफ फ्राय त्याच्यावर टॉप केलं आहे। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।